आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पुन्हा एकदा हवामानासंदर्भातली महाराष्ट्रात पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे। त्यामुळे आज वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणार आहे आणि तब्बल 9 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। गेले काही दिवस राज्यात पावसाला पोषक वातावरण नसल्यानं उघडीप मिळाली होती। अशातच आता 23 ऑगस्ट पासून राज्यातील तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। आज 24 ऑगस्ट रोजी अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 9 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातील पालघरमध्ये हलका पाऊस तर ठाणे आणि मुंबईमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये हलका ते मध्यम तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलंय। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे। अहिल्यानगरमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे। तसंच सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशीत 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।